सर, विधान परिषदेसाठी एक जागा शिवसेनेला मिळते आहे. अनेक जण आग्रही आहेत, दोषात आहेत, वैद्य चव्हाण असतील, अनेक नावं आहेत, वैभव नाईक अशी अनेक नावं आहेत. मी तुम्हाला नावं सांगितली कोणी? ही नावं तर पक्षप्रमुखांनी जाहीर केलेली नाही आहेत कोणतीच नावं. बघा, महाविकास आघाडीची एक जागा जाईल, महाविकास आघाडीची एक जागा जाईल विधान परिषदेवर, आणि त्या संदर्भामध्ये 3 पक्षामध्ये चर्चा होईल. विधान परिषदेवर काँग्रेस पक्षानं आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एक भूमिका जाहीर केली आहे की माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब विधान परिषदेत जाणार असतील तर ते त्यांना पाठिंबा देतील, ही त्यांची भूमिका त्यांनी जाहीर केली. आता शिवसेनेकडून कोणाला पाठवायचं याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख घेतील आणि ते लवकरच जाहीर करतील. बस. उद्धव साहेब यांच्या नावावर असं आपण सगळे आग्रही आहात. याच्यावरती वारंवार सांगितलेलं आहे आम्ही की आम्ही स्वतः सगळे या मताचे आहोत की विधिमंडळामध्ये शिवसेना पक्षप्रमुखाने असायला हवं. ते राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी या राज्याचं नेतृत्व केलेलं आहे आणि नेतृत्व केलं असल्यामुळे महाविकास आघाडीचे ते प्रमुख नेते आहेत आणि उद्धवजींनी तिथे असणं म्हणजे महाविकास आघाडी एकसंघ असणं असं आहे. हे आमची भूमिका आहे. आता त्यातून उद्धव साहेबांच्या मनात काय आहे ते जाहीर करतील. काल भाजपनं एक जन आक्रोश मोर्चा जो आहे तो महिला आरक्षण विधेयकाच्या बाबतीत वरळीमध्ये काढलेला पाहिला आहे. काय मत आहे आपलं? कारण या मोर्चाकडे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कुठलेही नेते कार्यकर्ते मात्र फिरत. मुळात असा मोर्चा काढणं हा मुळात मोर्चाचा हेतू काय त्यांना माहिती आहे का? आरक्षण लागू करा. अरे तुमच्या हातामध्ये आरक्षण लागू करा. 2023ला महिला आरक्षणाचा कायदा लोकसभेत मंजूर झाला. आता परवाच्या 16 एप्रिलला त्या संदर्भात तुम्ही एक अध्यादेश काढला. त्याच्यामुळे हे महिला आरक्षण लागू झालेलं आहे 33%. तुम्ही त्याची अंमलबजावणी ताबडतोब सुरू करा. कोणाचीही नाही. तुम्हाला काय ट्रम्पला विचारायचं आहे का लागू करू की नाही? कोणाला विचारायचं आहे का? पुतिनला विचारायचं आहे? आपण देशाचे प्रधानमंत्री आहात, गृहमंत्री आहात, देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. हा अधिकार तुमच्याकडे आहे लागू करण्याचा. आणि कोणत्याही राजकीय पक्षानं किंवा भाजपच्या विरोधकानं 33% महिला आरक्षण लागू करण्यावरती कधीही विरोध केलेला नाही. विरोध यांचाच आहे, भाजपचाच विरोध आहे महिला आरक्षणाला. 850 जागा लोकसभेच्या केल्याशिवाय लागू करणार नाही. ही कसली अट झाली? 850 जागा लोकसभेच्या कशाकरता करायला पाहिजे? हा साधा प्रश्न की लोकसभेच्या 850 जागा झाल्याशिवाय महिला आरक्षण लागू करणार नाही. हा काय विषय? काय हा कधी आला विषय? कोणत्या घटनेत आहे? कोणत्या संविधानामध्ये आहे? 2023मध्ये हा कायदा मंजूर झाला तेव्हा 850 जागांचा हिशोबच नव्हता. 850 जागांचा आकडा हा खराब बाबाने दिलाय का यांना? ते फार मोठे आकडे देत नाहीत. मला असं वाटतं की 850 जागांचा जो आकडा आहे हा नाशिकच्या खराब बाबाने यांना दिलेला आहे. त्याच्यामुळे ते 850ला असे पकडून बसलेले आहे. जादूचा आकडा 850 हा 100% त्यांना हा आकडा खराबनेच दिला. नाहीतर ते एवढे त्या 850ला चिटकून नसते बसते. 543मध्ये करा ना 33%. काही हरकत नाही. उलट ते अधिक सोपं आणि सोयीचं आहे. लोकसभेचा समतोल राहील. पण नाही, आम्ही 850 केल्याशिवाय राहणार नाही आणि जोपर्यंत 850चा आकडा करत नाही लोकसभेचा तोपर्यंत आम्ही महिला आरक्षण लागू करणार नाही. हा त्यांचा हट्ट आहे. विरोधकांना महिला आरक्षणाच्या विरोधात आहेत विरोधक, हे ठासवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो. त्यांची ठासलेलं आमची काय ठासतात ते? काल बघितलं ना रस्त्यावरती काय झालं ते? कोण होतं तिकडे? महिलांच्या मोर्चामध्ये जास्त पुरुषच होते.
हा महिलांना कळलंय काय आहे. मी वारंवार सांगतो, नारी शक्ती त्यांच्या बाजूने अजिबात नाही. ज्या दिवशी 1500 रुपये द्यायचे बंद होतील मतदानाच्या काळातले किंवा आता येत आहे, किंवा बिहारमध्ये 10,000 रुपये महिलांच्या खात्यात, त्या दिवशी नारी शक्ती कोणाकडेही करते. त्यानंतर कालच्याच एका त्या महिलांच्या मोर्चामध्ये एक सामान्य महिला येते आणि गिरीश महाजन असतील इथे त्यांना मात्र वाहतूक कोंडीवरून प्रचंड सुनावते. कशाच वाटते? हा विद्रोह आहे महिलांचा, राग आहे, संताप आहे. तुम्ही खोटं बोलताय लोकांशी आणि खोटं बोलून मोर्चे काढताय, भाड्याची माणसं आणताय आणि रस्ते जाम करताय. 1500 रुपये महिन्याला महिलांना देत आहे, मोर्चाला 1000 रुपये दिले असतील महिलांना आणण्यासाठी. मराठी भाषा सक्ती जी आहे ती या ठिकाणी केल्यानंतर 4 तारखेला संपाची भाषा जी आहे ती महाराष्ट्रात केली जाते आहे. वाहन रिक्षा चालक, टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्तीच्या विरोधात यायला पाहिजे मराठी भाषा, काय येऊ नये. महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा सगळ्यांनाच आली पाहिजे ना. तामिळनाडूमध्ये तामिळ भाषा आली पाहिजे, जर कोणी तिथे काम धंद्याला गेला असेल. पश्चिम बंगालमध्ये बंगाली आली पाहिजे, कर्नाटकमध्ये कन्नड आली पाहिजे, बिहार उत्तर प्रदेशमध्ये हिंदी भाषा आली पाहिजे. त्यात चुकीचं काय? मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन ताबडतोब सांगायला पाहिजे मराठी यायला असतं. मुख्यमंत्री बोलले, 2 उपमुख्यमंत्री बोलले, तोड उघडले. शिवसेना आहे ना तुमची म्हणताय, हा बाळासाहेब ठाकरेंचे विचार आम्ही डोळ्यानं ठणकावले. सर, मराठी भाजप मोर्चा महिलेचा संताप व्यक्त जो झाला, खरं तो भाजप मोर्चात व्यक्त झाला, पण हा जो संताप आहे, हा जो जन आक्रोश आहे, तो सगळ्याच राजकीय पक्षांना इशारा आहे का? कारण अनेक राजकीय पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलनं करतात, मोर्चे काढतात, ट्रॅफिक जॅम होतात. ते प्रातिनिधिक स्वरूप आहे का? मला तसं वाटत नाही. ज्या पद्धतीनं भाजपनं ढिसाळ घाईनं मोर्चा काढला, कारण नसताना महिलांच्या नावात त्याच्या विरुद्ध अहो तुमचं सरकार आहे ना, लोकांचा संताप आहे. सरकार तुमचं, मुख्यमंत्री तुमचा, मुंबई महापालिकेत सत्ता तुमची, प्रधानमंत्री तुमचा, गृहमंत्री तुमचा. मोर्चे कसले काढता आणि कोणाविरुद्ध काढताय मोर्चे? सत्ताधारी पक्षानं विरोधी पक्षाविरुद्ध काढलेला हा जगाच्या इतिहासाचा पहिला मोर्चा. सत्ताधारी पक्षानं मजबूत अशा प्रचंड बहुमत असलेल्या सत्ताधारी पक्षानं विरोधी पक्षाविरुद्ध काढलेला जगाच्या इतिहासातला हा पहिला मोर्चा आणि त्याबद्दल मोर्चा काढणाऱ्यांचा सत्कार केला पाहिजे जांभुरी मैदानावर. खरोखर म्हणजे मुख्यमंत्र्यांचा सत्कार तर केलाच पाहिजे, पण ज्या कोणी त्यांना ही आयडिया दिली आहे मोर्चा काढण्याची, तर त्यांना सुद्धा पद्मश्री वगैरे शिफारस मुख्यमंत्र्यांनी केली पाहिजे. मल्लिकार्जुन मोदी पहलगाम विषयावर तुम्ही काही भूमिका मांडल्यात का? कारण आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि वर्षभरात जे घडलं, विशेषतः ऑपरेशन सिंदूर असेल आणि त्यानंतरच्या घटना, अजूनही असुरक्षित आहे. पर्यटकांच्या दृष्टीनं अजूनही तितका प्रतिसाद नाही आहे काश्मीर खोऱ्यामध्ये. याचं कारण असं आहे की सरकारवर विश्वास नाही. ऑपरेशन सिंधू हे गुंडाळण्यात आलं प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावामुळे. आमच्या राज्यकर्त्यांनी इराणचा आदर्श नक्कीच घ्यावा. कसं लढावं स्वाभिमान आणि राष्ट्राभिमान यासाठी, कसं लढावं शेवटपर्यंत अमेरिका आणि इस्रायलसारख्या महासत्तेच्या देशासाठी. आम्ही ऑपरेशन सिंधूच्या नावाखाली राजकारण सुरू केलं. प्रेसिडेंट ट्रम्पचा फोन येताच आम्ही दहशतवादाविरुद्धची ही लढाई आम्ही गुंडाळून ठेवली. त्यानंतर या क्षणापर्यंत आपण दहशतवादाविरुद्ध आम्ही लढू हा शब्द काढलेला नाही. आणि ज्यांच्या विरुद्ध आम्ही लढायला गेलो तिथे आज प्रेसिडेंट ट्रम्प असतील, अमेरिकेचे उपाध्यक्ष असतील, इस्रायलचे नेते असतील, एकत्र येतात. हे मोदींना खिशात ठेवल्याचं लक्षण आहे. मोदी ने कहा है कि भारत कभी झुकेगा नहीं, ऐसा बयान दिया हुआ है. मल्लिकार्जुन खड़गे ने भारत प्रधानमंत्री नहीं झुकेगा लेकिन मैं झुकूंगा. भारत नहीं झुकूंगा लेकिन मैं झुक गया हूँ अमेरिका के सामने, प्रेसिडेंट ट्रम्प के सामने, यही कहा है.
कल मल्लिकार्जुन खड़गे ने प्रधानमंत्री को आतंकवादी कहा, दहशतवादी उसको लेके ऐसा नहीं कहा है। आप सुन लीजिए, मोदी सबको डराते हैं, ईडी सीबीआई पुलिस की भय दिखा के मोदी सबको डराते हैं। जो कोई डराते हैं वो दहशत निर्माण करता है ना। महाराष्ट्र में क्या डरा है, पश्चिम बंगाल में क्या किया, डरा रहे हैं ना। 2000 प्लाटून लेके आए सीआरपीएफ, और उनके हथियार क्या है डराने के लिए? चुनाव आयोग, ईडी, सीबीआई, सुप्रीम कोर्ट, ये उनके मिसाइल, उनके माध्यम से मोदी जी देश को डराते हैं, दहशत में लाते हैं। हाँ, चुनाव लड़ते हैं इस दहशत में और जीत जाते हैं। खड़गे साहब को यही कहना है, मोदी ने कहना चाहिए ये झूठ है या सच है। अभी भी मुझे डरा रहे हैं ना, जब महिला विधेयक मंजूर नहीं हुआ, वो डिलिमिटेशन विधेयक, हाँ, तो महिला के नाम से डरा रहे थे ना, ये करूंगा वो करूंगा, महिलाएं माफ नहीं। अरे आप कौन, हम देख लेंगे ना, हमको क्यों धमकियां दे रहे हो? उनको ये सब उसका परिणाम भुगतना पड़ेगा। ये डराने की भाषा जो है उसे ही दूसरे शब्द में टेररिज्म कहता है, पॉलिटिकल टेररिज्म। सर, मराठी कंपलसरी कर दी गई है, मणिपुर में टैक्सी- 7 तारीख से एक मिनट, मराठी कंपलसरी कर दी गई है टैक्सी ऑटो के लिए। मराठी कंपलसरी तो पाकिस्तान में नहीं की है ना। मराठी कंपलसरी हमने तमिलनाडु में नहीं की है ना। मराठी कंपलसरी उत्तर प्रदेश या बिहार में नहीं की है। मराठी कंपलसरी हमने महाराष्ट्र में अगर सरकार कर रही है और उसके खिलाफ अगर कोई विद्रोह कर रहा है तो ये ठीक नहीं है। अगर पश्चिम बंगाल, तमिलनाडु, उत्तर प्रदेश, बिहार, वहाँ के राज्यों ने उनकी राज्य भाषा और मातृभाषा को अनिवार्य किया है, हम उनका स्वागत करेंगे। वहाँ है, अपने राज्य में हमारी भाषा आनी चाहिए सबको। आप यहाँ काम धंधा करते, पैसा कमाते हो, रोजगार के लिए आए हो, तो लोकल भाषा, स्थानीय भाषा आपको आनी चाहिए, चाहे कोई भी हो। अगर मैं जाऊँगा पश्चिम बंगाल में या तमिलनाडु में, मैं वहाँ की भाषा सीख लूँगा, उसमें क्या है? सर, मणिपुर में एक 7 साल हो गया है, अप्रैल से सर, हिंसा हो रही है सर। गाँव में एक पहलगाम हादसे को 1 साल हो गया। 26 हमारे हिंदू पर्यटक मारे गए। क्या किया मोदी जी ने, क्या किया अमित शाह जी ने, क्या किया डिफेंस मिनिस्टर ने? ऑपरेशन सिंदूर के नाम पर राजनीति की, और प्रेसिडेंट ट्रम्प का फोन आया, मोदी पीछे हटो, मोदी पीछे हट गए। कहाँ है वो टेररिस्ट जहाँ जिन लोगों ने 26 लोगों की हत्या की? वो तो पाकिस्तान में है, और पाकिस्तान में ट्रम्प जा रहे हैं। तो ये मोदी जी ने प्रेसिडेंट ट्रम्प के डर से ऑपरेशन सिंदूर उठवाया। सर, मणिपुर में 7 अप्रैल से हिंसा शुरू है। मराठीत एक प्रश्न आहे की काल तुम्ही मारून उरकून फॅमिली मॅटर म्हणाला, तर त्यात सुप्रिया सुळे काल त्या प्रचाराच्या व्यासपीठावर दिसल्या, पण मुख्यमंत्री येण्याच्या आत तिथून निघाल्या. नंबर 1. नंबर 2, शरद पवार हे काल प्रकृती अस्वास्थ्यामुळे ऍडमिट झाले आणि ते पहिल्यांदा त्यांच्या राजकीय कारकिर्दीत बारामतीत मतदानाला जात नाही. काय नेमकं समजायचं या सगळ्याच्या? म्हणजे एकीकडे सुप्रिया सुळे जात आहेत प्रचाराला सुप्रिया सुळे आणि पवार हे सुप्रिया सुळे ह्या कौटुंबिक कारणात अजित पवारांच्या पत्नी आहेत, अजित पवार त्यांचे भाऊ आहेत, त्या प्रचाराला गेल्या, आमच्याशी बोलून गेला सगळ्यांशी. इतर सर्व पक्षांना सुद्धा त्यांनी निमंत्रण दिलं, पण आमच्या सगळ्यांच्या वतीनं सुप्रिया गेल्या. दुसरा प्रश्न माननीय शरद पवार साहेब, एखाद्याची प्रकृती बरी नसते, काही उपचार सुरू असते, काही शस्त्रक्रिया झाल्या असतात, अशा वेळेला तुमचा प्रश्न कशा करता यावा की ते का जात नाही? त्यांनी स्वतः एक निवेदन केलेलं आहे ना त्या संदर्भात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.